हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपलं स्वागत आहे स्मार्ट किड्स लर्निंग या चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश रायटिंगमध्ये प्री रायटिंग हँडस्ट्रोक. चला तर स्टार्ट करूयात. तर आता बघूयात आपण. पहिलं ही आहे अप्पर लाईन. ही आहे अप्पर लाईन. ओके. ही आहे मिडल लाईन. अप्पर लाईन, मिडल लाईन. हिला म्हणतो आपण बेस लाईन. ही आहे बेस लाईन. आणि सर्वात जी लास्ट आहे ती आहे बॉटम लाईन. बॉटम लाईनचा आपल्याला लिहिण्यासाठी एवढा खास असा उपयोग होत नाही. चला तर आपण लिहिण्यासाठी अप्पर लाईन आणि मिडल लाईन आणि बेस लाईन ह्या तिन्हीच, अप्पर लाईन, बेस लाईन आणि मिडल लाईन ह्या तिन्हीचाच आपण वापर करतो. ओके. आता फर्स्ट बघूयात आपण स्टँडिंगला. आता पहिली बघूयात आपण फर्स्ट स्ट्रोक बघूयात स्टँडिंग लाईन. स्टँडिंग लाईन. ओके. स्टँडिंग लाईन ही अप्पर लाईनला स्टार्ट होते करून आपण बेस लाईनला स्टॉप करतो. त्याच्यानंतर येते स्लीपिंग लाईन. स्लीपिंग लाईन ही नेहमी आपण मिडल लाईनला ड्रॉ करतो. नेक्स्ट येते स्लॅन्टिंग लाईन. स्लॅन्टिंग लाईन ही अप्पर लाईनला स्टार्ट होऊन बेस लाईनला स्टॉप होते. त्याच्यानंतर आहे कर्व्स. कर्व्समध्ये एक राईट कर्व अँड लेफ्ट कर्व. आणि लेफ्ट. आहे राईट कर्व आणि हा आहे लेफ्ट कर्व. ओके. आता बघणार आहे अपरवर्ड अँड डाऊनवर्ड. अपरवर्ड अँड डाऊनवर्ड. हे आहे अप्परवर्ड हे बेस लाईनपासून स्टार्ट होतं. अप्पर लाईनला स्टार्ट होऊन बेस लाईनला टच करून परत अप्पर लाईनला टच होतं. आणि हे आहे डाऊनवर्ड्स.
नेक्स्ट आहे सर्कल. सर्कल हे सुद्धा अप्पर आणि बेस लाईनला टच होतात.